कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलकांना पोलिसांची नोटीस तर सुमारे 15 प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा। 1 जुलैपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये मोठा बदल। आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत दिली जाणार। शिर्डीमध्ये हार आणि प्रसादासाठी जारी करणार रेट कार्ड। सर्व दुकानदारांना एकाच दराने वस्तू विकाव्या लागणार। रेट कार्ड लागू करणार शिर्डी पहिलं देवस्थान। महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या प्रकरणी आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर। चोरीच्या उद्देशाने आरोपी मंदिराचे दार तोडत असल्याचं उघड। नवी मुंबईतील बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं। हिंदी GR रद्द झाल्यानं नवी मुंबई जल्लोष। शोले डायलॉगच्या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर 4 जुलैला सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार निर्णय। अमरावतीमधील धरणामध्ये 40%च जलसाठा शिल्लक। 48 लघु प्रकल्पांपैकी 27 लघु प्रकल्प कोरडे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। धाराशिवमध्ये दारूच्या नशेत पित्यानंच केली 9 वर्षाच्या मुलीची हत्या। पोलिसांनी आरोपी पित्याला घेतलं ताब्यात। विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी बीड शहरामध्ये काढण्यात आला कॅन्डल मार्च। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, स्थानिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।